नमस्कार. तर आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवण्याचा योग आलेला आहे. तर मी आज बनवते मुखवास. त्यासाठी मी इकडे बडीशोप घेतलेली आहे. बडीशोप ही 200 ग्रॅम घेतलेली आहे. आता मी एका वाटीत 2 लिंबू पिळून घेतले होते आणि त्यात मी मीठ टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून मीठ हे त्याच्यात विरघळेल. लिंबू जर मोठा असेल तर एकच घ्या आणि मीठ हे आपल्या चवीनुसार घ्या. इथे आता मी हे काळं मीठ घेतलेलं आहे, ते अशा पद्धतीने चुरून घेते. हे काळं मीठ देखील मी आता लिंबाच्या रसात मिक्स करून घेते आणि त्यातच मी आता थोडीशी हळद देखील टाकून घेते. तुम्ही बघू शकता मी हळद किती घेतलेली आहे. अगदी थोडीशी घेतली तरी भरपूर त्याचा कलर येतो छान. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं आहे. मी ते बडीशोपमध्ये टाकून घेते. व्यवस्थित असं मिक्स करून घेते. हातानेच मिक्स करायचं आहे, जेणेकरून ते पूर्ण बडीशोपला व्यवस्थित लागतं. नाहीतर मग कुठे लागतं आणि कुठे लागत नाही असं होतं. काही बडीशोप तशीच कोरडी राहून जाते. त्यामुळे आपण हातानेच व्यवस्थित मिक्स करावं. आणि आता कढईत मी छान भाजून घेते. खूप जास्तही भाजायची नाही. तुम्ही बघू शकता इकडे कलर त्याचा चेंज झालेला आहे. खूप जास्त भाजली की ती कडवट लागते, म्हणून थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजायची. तर बडीशोप मी एका भांड्यात काढून घेतली. त्यानंतर मी 2 चमचे जिरं आणि 2 चमचे ओवा हे देखील छान भाजून घेते. तेही मी काढून घेतलं. इकडे 50 ग्रॅम मी अळशी घेतलेली आहे, तीही छान भाजून घेते. खूप जास्तही नाही भाजायची, नुसती थोडीशी 2 मिनटं होरपळून घ्यायची. आणि इकडे ही जी डाळ असते ही ऑलरेडी रेडीच असते, त्याला मीठ वगैरे लावलेलं असतं. ते टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतली बडीशोप पूर्ण. आता आपला छान असा मुखवास तयार झालेला आहे. आमच्या घरी शक्यतो घरी बनवलेलंच